तर मला खात्री आहे की जगात अशा सुद्धा गोष्टी आहेत की महापुरुषांची वाट न पाहता काही समाजांनी एकत्र येऊन छोट्या छोट्या माणसांनी क्रांत्या केलेल्या आहेत, बदल घडवलेले आहेत. त्याच्यामुळे निराश होण्याचं काहीच कारण नाही की आपण ह्या परिस्थितीमध्ये छोट्या छोट्या माणसांना सुद्धा कळेल की नाही, आपल्याला आता एकत्र आलं पाहिजे आणि आपण एकत्र मिळून काम करून ही जी समतेची लढाई आहे समरसतेच्या विरोधातली, ती आपण लढली पाहिजे. सगळ्या प्रागतिक चळवळी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सगळ्या संघटना चळवळी सांस्कृतिक सामाजिक दृष्ट्या एक व्हायला पाहिजे. तुम्ही नमस्ते, मी मिलिंद कसबे. आज आपण अशा एका व्यक्तीशी बोलणार आहोत ज्याचं नाव सामाजिक चळवळींच्या मध्ये अग्रभागी असं आहे. राजा कांदळकर. नमस्कार. हे आहेत राजा कांदळकर. राजा कांदळकर हे महाराष्ट्राचे राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आहेत. ज्या राष्ट्रसेवा दलात आमच्या दोघांचंही वाढ झाली, राष्ट्रसेवा दलाच्या शाखेत आम्ही वाढलो, मोठे झालो. राष्ट्रसेवा दलानेच आम्हाला आवाज दिला, विचार दिला आणि शिक्षणाची गोडीही राष्ट्रसेवा दलानेच आमच्या मनात पेरली. असे हे राजा कांदळकर. आज त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. राजा भाऊ, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की तुम्ही राष्ट्रसेवा दल नावाच्या एका मोठ्या सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहात. थँक्यू. राष्ट्रसेवा दलाच्या बद्दल मला जर पहिला प्रश्न विचारायचा ठरला तर मी असं विचारतो की राष्ट्रसेवा दलाला एक मोठी पार्श्वभूमी आहे, समाजवादी विचाराचे एक मोठं अधिष्ठान आहे. समता, सामाजिक न्याय अशा मूल्यांवर राष्ट्रसेवा दल उभं आहे, मानवता. तर राष्ट्रसेवा दलाचं जेव्हा तुमच्याकडं ही धुरा आली तर आता तुम्ही राष्ट्रसेवा दलाचा पुढचा प्रवास कसा पाहताय? मिलिंदजी, तुम्ही जसं सुरुवातीला म्हणाला, आपली पिढी राष्ट्रसेवा दलाने घडवली. राष्ट्रसेवा दल ही साने गुरुजींनी स्थापन केलेली, त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेली संघटना. देशभर तिचं काम आहे आणि ही संघटना ज्या पार्श्वभूमीवर सुरू झाली, स्वातंत्र्य आंदोलन एकदम देशामध्ये जोमात होतं. एका बाजूला गांधीजींची चळवळ होती, दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांची चळवळ होती आणि ह्या दोन्ही चळवळीतले लोक हे राष्ट्रसेवा दलामध्ये सक्रिय होते. राष्ट्रसेवा दलाच्या स्थापनेमध्ये सुद्धा म्हणजे सुरबा नाना टिपणीस हे महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये होते. तर मी मुद्दाम नाव का घेतलं की ते बाबासाहेबांचे मित्रही होते आणि त्या चळवळीत पण ते होते. तर असं सगळे दोन्ही गांधी आंबेडकरांच्या चळवळीतले लोक राष्ट्रसेवा दलाच्या जडणघडणीत स्थापनेत होते आणि त्या लोकांनी पुढे चालवलेली ही सगळी संघटना आहे. या संघटनेने स्वातंत्र्य लढा दिला. अनेक मोठमोठे नेते, S.M. जोशींसारखे त्यात होते, इतरही अनेक होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या संघटनेने नवा देश आपण उभा करू, सामाजिक समतेवर आधारलेला, संविधानावर आधारलेला, अशी भूमिका घेऊन काम करायला सुरुवात केली. हे मुद्दाम सांगायला आजच्या तरुण पिढीला पाहिजे, कारण ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची उभारणी कशी करायची याच्यासाठी काम करणारी संघटना आहे. आणि मी म्हणजे एक मोठी जबाबदारी समजतो ही की माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या, संगमनेर सारख्या शहरात शिकलेल्या, तिथे डॉक्टर रावसाहेब कसबेंसारखे एक जागतिक कीर्तीचे महान विचारवंत तिथे आपल्याला पाहायला मिळाले, अनुभवायला मिळाले, त्यांच्याशी बोलायला मिळालं, त्यांच्याशी आपल्याला प्रत्यक्ष त्यांचं भाषण असेल, त्यांचं लेखन असेल, हे सगळं अनुभवायला मिळालं. आणि अशा ठिकाणाहून जी जडणघडण झाली तिथेच सेवा दल आपल्याला भेटलं. तर त्या सेवा दलाची जबाबदारी ही एक मोठी गोष्ट आहे. तर ही जबाबदारी घेतल्यानंतर गणेश देवी हे अगोदर सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि ते आल्यानंतर एक सेवा दलामध्ये एक नवं वातावरण तयार झालं आणि नवे लोक यायला लागले वेगवेगळ्या क्षेत्रातले. दक्षिणायनची चळवळ होती, ती चळवळ या सेवा दलाच्या सगळ्या मुवमेंटमध्ये आली.
इतरही लेखक, पत्रकार, कार्यकर्ते सगळे लोक झटून कामाला लागले आणि गेल्या 10-11 वर्षामध्ये आणखी एक नवं वातावरण सेवा दलामध्ये तयार झालं. त्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी माझ्याकडे आली आणि मी अगोदर म्हटलं तसं ही मोठी जबाबदारी आहे. आता आपण सेवा दलाचे एक 5 उपक्रम महत्वाचे ते घेऊन पुढे जात आहोत. त्याच्यातला पहिला उपक्रम हा पर्यावरणाच्या प्रश्नावर काम करणारं एक नेटवर्क आपण सुरू केलंय. डॉक्टर माधवराव गाडगीळ आपल्या सगळ्यांना परिचित आहे. जागतिक कीर्तीचे मोठे पर्यावरण तज्ज्ञ आहेत. तर त्यांना भेटलो तर त्यांनी असं सांगितलं की सेवा दलातले लोक वेगवेगळे पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करतातच आहे, तर तुम्ही आता जे तरुण मुलं आहेत वेगवेगळे प्रयोग करतायत पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये, चळवळी करतायत, प्रश्न मांडतायत, अभ्यास करतायत, संशोधन करतायत, तर त्यांच्याबरोबर काही काम करा. तर ते काम आपण करतोय. त्याची पहिली एक परिषद जूनमध्ये आपण घेतली होती. पुण्यामध्येच ती घेतली. त्याला नीरज हातेकर होते, स्वतः माधवराव गाडगीळ होते, अनिकेत लोहिया म्हणून अंबेजोगाईचे त्यांची संस्था आहे मानवलोक नावाची. ती संस्था पण पर्यावरणामध्ये एक मोठं काम करते. शेती आणि जलसंधारण इतरही क्षेत्रात ती करते, पण पर्यावरणात पण एक मोठं काम आहे त्यांचं. तर असे लोक होते. संगमनेरची लोकपंचायत नावाची संस्था आहे, त्याचे सीताराम राऊत होते. तर अशा सगळ्यांनी मिळून ती एक पर्यावरणाची चळवळ सेवा दलाच्या एक छत्रीखाली म्हणून आपण सुरू केलेली आहे आणि त्याला अत्यंत मोठा प्रतिसाद मिळतोय राज्यभर. त्याचा एक भाग म्हणून मी इथं मला सांगायला मुद्दाम आनंदच म्हणायचा आपण ते वाटतोय. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो आपल्याकडे आणि सेवा दलाने आवाहन केलं आणि या सर्व संघटनांनी मिळून एक महाराष्ट्रभर हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. झाडं लावण्यापासून तर नदी स्वच्छतेपर्यंत असे उपक्रम आपण त्या दिवशी केले आणि ते आता निरंतर सुरू राहणार आहे. प्लास्टिक बंदीचा उपक्रम असेल आणि याच्यामध्ये शाळांमध्ये जे विद्यार्थी आहेत तिथपासून तर अगदी पर्यावरणामध्ये नदी स्वच्छतेचे कार्यक्रम किंवा ओढा असेल, शहरातल्या पर्यावरणाच्या प्रश्नावर काम करणारे लोक, असे सगळे लोक जोडले गेलेले आहेत आणि ते महत्वाचं काम करतायत. दुसरा महत्वाचा उपक्रम जो साने गुरुजींच्या आंतरभारतीचा एक भाग आहे, तो बोलीभाषा ज्या आहेत त्यांच्या संवर्धनाचा अजेंडा घेऊन आणि बोली भाषांमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्या लोकांचं नेटवर्क, तेही परत आपल्याच विचाराचे शाहू फुले आंबेडकरी चळवळीतलेच सगळे कार्यकर्ते आहेत, कोणी शिक्षक आहेत, कोणी प्राध्यापक आहेत. आपणही प्रत्यक्ष काम त्या सगळ्या याच्यामध्ये करत आहात. तर असं त्याच्यामध्ये एक मोठं निरीक्षण असं आहे माझं स्वतःचं की मराठी अस्मिता आपली अशी मधून मधून जागी होते, आंदोलनं होतात. मराठी ही अभिजात भाषा झाली पाहिजे असं नेहमी आपण म्हणतो. केंद्राने त्याचा पाठपुरावा केल्यानंतर मान्यता दिली. पण ही जी भाषा आहे अभिजात आपण करायची म्हणतोय, तर त्याच्यात असं दिसतंय की ही पुस्तकी भाषा आहे, प्रमाण भाषा जी आहे तर ती समृद्ध झाली पाहिजे का? ठीक आहे, झाली पाहिजे. पण ही जी आता आपण दोघं जी बोलतोय ती मराठी भाषा ही पुस्तकी भाषा आहे, प्रमाण भाषा आहे आणि ती प्रमाण भाषा ही 60 बोलीभाषांच्या पायावर उभी आहे. तर त्या 60 बोलीभाषा कोणत्या? आता त्या आणखी थोड्याशा वाढतील त्याच्यात काही संख्या, पण मोठ्या ढोबळमानाने 60 बोलीभाषा आहेत. तर ह्या बोलीभाषा पैकी 20 बोलीभाषा ह्या आदिवासी समूहांच्या आहेत. म्हणजे कोरकू आहे, कातकरी आहे, ठाकर आहे, भिल्ल आहे. तर अशा समूहातले एक 20 भाषा आहेत ज्या आपल्या संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रभर हा जो समाज आदिवासी पसरलेला आहे तर त्या समूहांच्या त्या भाषा आहेत. 20 भाषा ह्या शेतकरी समूहांच्या आहेत. त्याच्यामधल्या मोठ्या म्हणजे कोकणामध्ये आगरी समूह आहे, मालवणी आहे, परत ऐराणी आहेत आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये, धुळे, जळगाव वगैरे इथे वराडी भाषा आहे, झाडी पट्टीतली झाडी बोली आहे, दखणी आहे. तर ह्या अशा शेतकरी समूहांच्या ढोबळमानाने 20 भाषा आहेत. आणि भटक्या विमुक्तांचे जे समूह आहेत आपल्याकडे तर त्याच्यात प्रत्येक जातीलाच एक भाषा आहे. म्हणजे कैकाडी आहे, घिसाडी आहे, पारधी आहे, अशा स्वरूपाच्या कोल्हाटी आहे. तर त्या एक साधारण ढोबळमानाने 20 भाषा. आता अशा 60 बोलीभाषांच्या पायावर आपली ही प्रमाण मराठी भाषा उभी आहे. राजाभाऊ, एक गोष्ट आहे की तुम्ही आता 2 महत्वाचे इश्यू सांगितले.
आणि ते विषय घेऊन राष्ट्र सेवा दल पुढच्या काही काळामध्ये काम करू पाहते. आणि त्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय पर्यावरण. दुसरा विषय तुम्ही बोलींच्या संवर्धनाच्या बद्दल सांगताय. पण ही खूप अभिनंदनाची आणि आनंदाची गोष्ट आहे की ज्या काळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असं आपण म्हणतो. दर्जा मिळाला ही खूप चांगली गोष्ट आहे. पण अभिजात भाषेचा दर्जा मिळून फायदा मिळाला की नाही हा वादातीत प्रश्न आहे. आणि आता सध्या भाषिक दृष्टिकोनातून संपूर्ण समाज जागरूक झालेला आहे. आणि भाषेच्या वरून आंदोलन व्हायला लागलेत, भाषेच्या वरून राजकारण व्हायला लागले, भाषेच्या वरून शासनाचे वेगवेगळ्या पद्धतीचे दबाव सहन करायला लागले. आणि एकीकडे हिंदी, हिंदुस्तान, हिंदू असं काहीतरी समीकरण वेगळ्या पद्धतीने येऊ घातलेले आहे. आणि एकूणच विद्यापीठांच्या आणि सगळ्या शाळा महाविद्यालयांच्या वातावरणामध्ये भाषेचा अभ्यास जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही. म्हणून राष्ट्र सेवा दलाने हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे, या उपक्रमामध्ये माझ्यासारख्या भाषा शिकवणाऱ्या माणसाला सहभागी व्हायला नक्कीच आवडेल. पण आता मला असं वाटतं की तो जो उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या पाठीमागे गणेश देवींसारख्या एका मोठ्या भाषाशास्त्रज्ञाचा पाठिंबा आहे, सहभाग आहे. तो उपक्रम पुढे नेण्यासाठी काही उपाययोजना आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि त्यातली पहिली गोष्ट अशी आहे, मला वाटतं की आपल्या ज्या बोली आहेत त्या ज्ञानभाषा नीट झाल्याच नाहीत. खरी गोष्ट. आणि बोली जोपर्यंत ज्ञानभाषा होत नाही तोपर्यंत सामाजिक सांस्कृतिक विकासाचं गणित आपल्याला मांडता येणार नाही. म्हणजे हे सांस्कृतिक परिवर्तनाचाच हा भाग आहे. बरोबर. आणि तुमच्या एक लक्षात येईल की बोलीला ज्ञानभाषा बनवण्याचं अत्यंत पहिलं आणि महत्वाचं काम गौतम बुद्धांनी केलं. खरी गोष्ट. म्हणजे बुद्धाने पाली भाषेत सगळे व्यवहार करावेत, पाली भाषेत बोलावं, पाली भाषेत सगळे व्यवहार करावेत, असे सगळे आपल्या अनुयायांना आदेशच दिलेले होते. बरोबर. जे काही धर्मग्रंथांच्या मध्ये आणि इतर संस्कृत प्रचूर ग्रंथांच्या मध्ये जे काही ज्ञान साठलेलं आहे ते ज्ञान बोलीमध्ये आणण्याचा पहिला प्रयोग आणि पहिला प्रयत्न गौतम बुद्धांनी रुजवला. तिथून तो प्रवास चालू झालेला आहे. मग तो प्रवास चक्रधरांच्या पर्यंत आपल्याला दिसतो. चक्रधरांनी तेच केलं. स्वतंत्र लिपी शोधली, बरं, त्या लिपीत सगळे व्यवहार आणले. तोच प्रयत्न ज्ञानेश्वरांनी पण केला. पण ज्ञानेश्वरांनी गीतेचा अनुवाद करून त्या प्रयत्नाला एक वेगळी दिशा दिली. म्हणजे ज्ञानेश्वरांनी मराठीत ज्ञानेश्वरीच्या रूपाने गीतेतलं तत्वज्ञान आणलं, हे सगळं खरं आहे. त्यातून सामान्य माणूस शहाणाच झाला. पण त्यांनी गीतेचं तत्वज्ञान आणलं याच्याबद्दल ज्ञानेश्वरांच्या हेतूबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण ते काम महात्मा फुल्यांनी पुढे कसं केलं? ते काम एक्सटेंड केलं महात्मा फुल्यांनी. आणि आपल्या मातृभाषेला किंवा ज्याला आपण बोली भाषेला म्हणतो तिला ज्ञानभाषेचा सन्मान देण्याचे प्रयत्न बुद्धापासून तर महात्मा फुल्यांच्या पर्यंतच्या सगळ्याच महापुरुषांनी रुजवलेले आहेत. तर ते प्रयत्न हा सेवा दलाच्या कार्यक्रमातला एक भाग पण असायला पाहिजे असं मला वाटलं, म्हणून मी बोललो. मला असं वाटतं आता तिसरा जो तुमचा प्रकल्प आहे तो काय आहे? तिसरा प्रकल्प असा आहे, पण तिसरा प्रकल्प सांगण्याआधी आहे ना, तुम्ही आता जे मांडलं ना, तर ही खरी गोष्ट आहे की भाषा आणि जात हे सत्ताधाऱ्यांचे दोन मोठी हत्यार आहेत बहुजन वर्गाचं शोषण करण्यासाठीचे. तर ते हे आपण जे गौतम बुद्धांचं उदाहरण दिलं, तर गौतम बुद्धांनी म्हणूनच ते
बहुसंख्याकांची जी भाषा अगदी आहे, बरोबर आहे. बहुजनाची जी भाषा आहे, तर तिच्यात तत्वज्ञान हम्म. आणलं आणि मग पुढचे सगळे तुम्ही म्हणताय ते व्यवहार आणि ते सगळी गोष्ट. तर तोच विचार तुम्ही म्हणताय तसं आपण तो एकदम तात्विक जो अधिष्ठानाचा भाग आहे तो हा आहेच आहे. हम्म. तर म्हणूनच पण आता तुम्ही जे मगाशी म्हणाला ना, मराठीमध्ये एक जागृती आली मराठी माणसामध्ये किंवा अस्मिता, तर ती मला काय वाटतं की फक्त राजकीय स्वरूप आहे त्याला, हम्म. की दोन ठाकरे ते एकत्र येणार आहेत आणि हम्म. मग काहीतरी मराठीचं भलं होईल वगैरे. तुम्ही म्हणजे आपण काही निगेटिव्ह बोलत नाहीये, पण हे जे आपण मराठीचे कैवारी म्हणतो, हे जे लोक आहेत, तर हे कधीही बोलीच्या बद्दल बोललेले नाही कधी, किंवा त्यांनी जे लिहिलं असेल किंवा काय असेल त्याच्यातही कधी ते विषय येत नाहीत. म्हणून तुम्ही जे म्हणाला ना की बोली ह्या ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत, तर हा आपला अजेंडा आहे आणि त्याला हे सगळं बुद्धापासून तर फुल्यांपर्यंत वाया चक्रधर वगैरे असं सगळं ते आहेच आहे. सेवादल तिसरा जो उपक्रम करते ना, तो उपक्रम आहे. त्याच्या अगोदर मला एक सुचवायचं आहे की जेव्हा तुमचं आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान आणि हा सगळा ज्ञान भांडार आहे, हा एका विशिष्ट भाषेत आतापर्यंत बंदिस्त होता, विशेषतः संस्कृत मध्ये होता, आणि ती भाषाच आता लयास गेलेली आहे. नंतर तो बंदिस्त होत गेला इंग्रजी आणि बाकीच्या भाषांमध्ये, आणि तो प्रमाण मराठीत पण मग येऊ लागला. बरोबर. पण तो बोलींच्या पर्यंत आलाच नाही. वेगवेगळ्या खेड्यापाड्यांमध्ये ज्या बोली विकसित झालेल्या त्यांच्यापर्यंत तो आलाच नाही. तो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसापर्यंत आला नाही. आणि जेव्हा बोली ज्ञानभाषा होते तेव्हा शासक आणि शोषक यांची गुंडगिरी मोडून काढण्याची क्रांती सर्वसामान्य माणूस करू शकतो. बरोबर. त्यामुळं सांस्कृतिक परिवर्तनाचं एक प्रमुख असं साधन भाषांचा विकास याच्याकडे पाहायला पाहिजे, असं मला वाटलं. म्हणून मी नाही, बरोबर आहे ना. बरोबर नाही, त्याच्यात काय आहे की तुम्ही म्हटलं ते अगदी एकदम बरोबर आहे. पण आपल्या इथे ज्ञान ज्याला आपण म्हणतो ना, तर ज्ञान म्हणजे काय याच्याबद्दलच भ्रम होता. संस्कृतमध्ये होतं तर म्हणजे काय होतं, पाठांतर करण्याचं जे ज्ञान होतं, ते ज्ञान श्लोक अमुक धमुक ह्या ज्या पोथ्या पुराण वगैरे जे आहेत, तर आता काही लोकांनी हे मांडलंय. स्वतः नरहर कुरुंदकर म्हणाले की काय आपण उगाच बोलतोय की संस्कृतमध्ये ज्ञान होतं. कोणतं ज्ञान होतं? टेक्नॉलॉजी होती, तंत्रज्ञान होतं, धर्मग्रंथांचं, हा ते पोथ्या पुराणातले जे काही श्लोक आहेत ते पाठ करून हे काय ढ विद्यार्थ्यांसारखे हे पाठ करत होते आणि पठण म्हणत होते, त्याचे अर्थ त्यांनाही कळत नव्हते. त्याच्यामध्ये मग ते आता ते किती ज्ञान होतं, ते त्यांना किती कळालं, ते किती बंदिस्त झालं वगैरे, हे परत चर्चेचे विषय आहेत. पण आता आपण जे म्हणतोय ना, बोली भाषांमध्ये ज्ञान हे आहेच आहे. प्रत्येक बोलीभाषेमध्ये ज्ञान हे आहेच आहे. म्हणजे समजा आता गावगाड्यामध्ये 12 बलुतेदारांची जी भाषा आहे, म्हणजे समजा लोहार समाजातला समाज आहे, तर त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. हे असे सगळे हे 12 बलुतेदार सगळे जे काही समूह आहे, तर हे यांच्याकडे टेक्नॉलॉजी होती. पण फारकत काय झाली होती की ते जे करत होते, एखादी वस्तू करत असतील, हा टिपाळ करत असतील किंवा हा पेन करत असतील किंवा काय जे करत असतील, तर त्याला ज्ञान कोणी मानतच नव्हतं. ते जे करतायत ते आपलं त्यांचं चालू होतं. ज्याला ज्ञान हे म्हणत होते यांचं वेगळं होतं. ही फारकत झालेली होती. त्याच्यामुळे हे आपलं यांना काय वाटलं की हे आपल्याला जगायचं काहीतरी हे आहे म्हणून आपण ते करतोय. जसं कुंभाराचं मडक्याचं हे आहे किंवा चर्मकारांचं चपला बनवायचं हे आहे. तर इथे ज्ञानाची फारकत हा फार मोठा हे होता. म्हणून ज्यांच्याकडे खरं ज्ञान आहे त्यांना न्यूनगंड दिलेला होता की तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्ही तुमचं करत राहा. आणि ज्यांच्याकडे खरं काहीच नव्हतं, डोकी रिकामी होती, तर ते म्हणत होते की आमच्याकडे खूप ज्ञान आहे. काय ज्ञान होतं? जर त्यांच्याकडे ज्ञान होतं तर हजारो वर्ष गुलामी इथे बाहेरचे लोक येऊन या समाजाला गुलाम करत राहिले इंग्रजांपर्यंत. तर मग यांच्या ज्ञानाने का नाही आपण काही त्यांना आक्रमण ना परतू शकलो, ना काही आपला इथे विकास झाला. हजारो वर्ष इथे जी खेडी होती ती तशीच होती.
तिथे जाती व्यवस्था होती, शोषण होतं, सगळ्या गोष्टी होत्या. तर असो, हे चर्चेचे मुद्दे आहेत. पण त्या अर्थाने ह्या बोली ज्या आहेत त्या ज्ञानभाषा, त्या भाषेत ज्ञान आहे, ते फक्त त्याचं दस्तऐवजीकरण करणं, ते लोकांपुढे मांडणं, त्या बोली ज्या आहेत त्यातल्या समूहांना आत्मभान देणं की अरे आपल्या जवळ खूप मोठा ठेवा आहे, हा ठेवा आपण सांगितला पाहिजे जगाला हे करून, आणि त्याचं आपण, ते ज्ञान आहेच आहे, तर त्याचं आपल्या प्रगतीसाठी आपण उपयोग केला पाहिजे. तर असा तो भाग आहे. पण हे आपल्याला करावं लागेल, त्याला काही दुसरा पर्याय नाही. तिसरा जो उपक्रम आहे राष्ट्रसेवा दल करू मागतंय ना, तर यावर्षी अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती आहे, आणि त्यानिमित्ताने आपण अहिल्यादेवींच्या लेकींचा सन्मान असा उपक्रम घेतलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण 10 अहिल्यादेवींच्या लेकी निवडणार, त्यांचा सन्मान करणार, आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण असं धरलंय की 30 जिल्ह्यांमध्ये आपण हे प्रभावीपणे राबवू हा उपक्रम, आणि 300 अहिल्यादेवींच्या लेकींचा सन्मान करायचा अशी कल्पना आहे. ह्याचं कारण असं आहे की आपल्याकडे बघा, जे पुरस्कार दिले जातात किंवा गौरव केला जातो, तर त्याच्यामध्ये एक हायरार्की आहे, पुरुष सत्ता आहे. मंचावर बसलेले लोक जर आपण बघितले तर आपल्याला लगेच लक्षात येईल की एखादी महिला असते, बाकी सगळे पुरुष असतात. पुरस्कारांमध्ये सुद्धा तेच आहे, सगळीकडे हे आहे. तर अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीचं निमित्त का, तर अहिल्यादेवी ह्या भारतातल्या पहिल्या अशा राज्यकर्त्या आहे की ज्यांनी संपूर्ण, म्हणजे ह्या देशाच्या बद्दल काही एक विचार केला, म्हणजे आपल्या नद्यांच्या बद्दल, आपल्या इथल्या सांस्कृतिक गोष्टींबद्दल, की बाबा लोक त्यांच्या पाण्याची सोय असते, पर्यावरणाचं काही, आपण हे रस्त्यांना झाडं लावली पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी. अनंत पंधीसारखा कलाकार आहे, त्याला आश्रय देणं, आणि इतरही कलाकार आहेत त्यांना आत्मविश्वास देणं, आणि त्यांना सांगणं की तुम्ही हे जी तुमची कला जोपासताय त्याच्यात तुम्ही समाजाच्या पण काही भागात तर समाजोपयोगी काही करा, लोकांना शहाणं करण्यासाठी काही करा. तर अशा अनेक गोष्टी त्यांच्या चरित्रामध्ये अहिल्यादेवींच्या, की त्या एक, आणि छत्रपती शिवरायांच्या नंतर एवढा प्रगल्भ आपल्या देशाचा म्हणा, इथल्या समाजाचा म्हणा विचार करून त्यांनी एक राज्य करण्याचं मॉडेल, आणि प्रत्येक सामाजिक न्यायाचं होतं. आणि त्या स्वतः अत्यंत निर्धन अशा आणि साधेपणाने राहिल्या. म्हणजे पांढरी साडी घालणं, साधेपणाने राहणं, आपण राणी आहोत किंवा आपण राज्यकर्ते आहोत असा कोणताही बडेजाव नाही वगैरे अशा गोष्टी. तर त्यांच्या नावाने हा अहिल्यादेवींच्या लेकी म्हणून महिलांचा सन्मान. आणि मग त्या महिला कोणत्या क्षेत्रातल्या आहेत, की समजा कोणी बागायती शेती करीत असेल, कोणी उद्योगामध्ये असेल, कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कोणी लेखक आहे, कोणी पत्रकार आहे, डिजिटल माध्यमात कोणी चांगलं काम करत असेल, इतर अशा सगळ्या महिलांचं ते आपण हे करणं. आणि त्यातला महत्वाचा भाग असा की द्वेष फक्त करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी ह्या महिलांचं काही शक्य नसावं, कारण तो आपला सेवादलाचा मूळ भाग आहे की आपण साने गुरुजींचं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे अशी आपली प्रार्थनाच आहे, आणि तो खरा आपला विचार आहे. आता तुमचा चौथा उपक्रम काय? चौथा उपक्रम जो आहे तर तो शिरीष कुमार जे आहेत नंदुरबारचे, आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीत एक शाळकरी मुलगा, ज्याने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं. इंग्रजांना सांगितलं की मी देशासाठी स्वातंत्र्य मागतो, आणि तुम्हाला गोळी घालायची असेल मला तरी घाला, पण मी हटणार नाही, माझा तो आग्रह आहे, मी तुमच्या विरोधात आहे. आणि इंग्रजांनी मग ज्या मुलांना टार्गेट केलं की गोळ्या तुम्हाला घातल्या जातील, त्याच्या शिरीष कुमार हा 1 नंबरचा, आणि त्याचं बलिदान झालं. अत्यंत छोटा मुलगा, गांधींच्या विचाराने तो भारावलेला होता. शिरीष कुमार मेहता त्याचं नाव, नंदुरबारचा मुलगा. तर या मुलाने, आणि तो राष्ट्रसेवा दलाचा सैनिक होता, तर त्याने जे बलिदान केलं त्या बलिदानाचं स्मरण आपण नेहमीच करतो. पण ह्या वर्षी आपण असं करणार की शिरीष कुमार जसा शूर होता, त्याने देशासाठी बलिदान दिलं, पण अशी बहुजन समाजातली छोटी छोटी खूप मुलं आहेत की जी काम करून आईवडिलांना मदत करतात आणि शाळा शिकतात, रात्रशाळेमध्ये जातात किंवा कॉलेजला जातात,
कामो आणि शिका योजनेमध्ये काम करून शिक्षण घेतात. अशी खूप मुलं बहुजन समाजामध्ये आज आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती पुढे येतात. काही मुलं अशी आहेत की पूर असो किंवा इतर काही अशा अपघातासारखे प्रसंग असतात, कुठे गावामध्ये काही आणीबाणी उत्पन्न झाली तर तिथे ते शौर्य गाजवतात. तर हे शिरीष कुमारांचे वारस आहे. शिरीष कुमारांपासून प्रेरणा घेऊन हे त्यांचा सत्कार तुम्ही हा, तर ते त्यांच्या शाळेमध्ये जायचं. अच्छा. त्या शाळेमध्ये जाऊन तिथे त्या मुलांचा गौरव करायचा. त्यानिमित्ताने इतरही त्यांची जे शाळेमधले जे 4-500 समजा सहकारी शाळेतले मित्र आहेत त्यांना हे कळतं की अरे या मुलाने इतकं तो मोठं काम करतोय, तर अशा स्वरूपाचं मुलगा मुलगी कोणी असेल. उपक्रम काय? 5वा उपक्रम जो आहे ना तो पुस्तक जत्रा नावाचा आहे. तर तो आपण अशासाठी हे करतोय की साने गुरुजींचं नेहमीच म्हणणं होतं की मुलांनी वाचलं पाहिजे, वाचनाची संस्कृती वाढली पाहिजे आणि आपण जी चांगली पुस्तकं आहेत ती लोकांपर्यंत गेली पाहिजे, चांगले लेखक लोकांच्या समोर आले पाहिजेत. कवी असतील, त्याच्यामध्ये संशोधक असतील, शिक्षक असतील, महाविद्यालयातले प्राध्यापक असतील, अशा सगळ्या लोकांचं एक नेटवर्क करणं आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुस्तक जत्रा भरवणं, त्याच्यामध्ये चांगली पुस्तकं निवडणं, परत त्या पुस्तकं लिहिणाऱ्या लेखकांचा गौरव करणं. तर अशा स्वरूपाचं हे काम आहे आणि ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे लोक करतील अशा स्वरूपाचं तो एक उपक्रम आहे. आणि तो उपक्रम खास याच्यासाठी की एका बाजूला वाचन संस्कृती वाढली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला चांगलं लिहिणारे लोक पुढे आले पाहिजेत, समाजासमोर ते आले पाहिजे आणि एक महाराष्ट्रामध्ये त्यानिमित्ताने एक चांगलं सांस्कृतिक वातावरण होणं, वाचन संस्कृती वाढणं. तर अशा स्वरूपाचा तो उपक्रम आहे. राजा भाऊ, खरं म्हणजे तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे. धन्यवाद यासाठी द्यायला पाहिजेत का राष्ट्र सेवा दलाने साने गुरुजींच्या विचाराचा वारसा घेऊन आणि महात्मा गांधी काळजात घेऊन आणि बाबासाहेब डोक्यात घेऊन समाजाला फुले शाहू आंबेडकरी विचाराचा परीख स्वीकारून एक मानवतावादी दृष्टिकोन देता येतो का, हा एक मोठा विचार राष्ट्र सेवा दलाने आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पेरलेला आहे. आणि आत्ताचा जो समाज आहे हा जातीने, धर्माने, त्याच्या काहीतरी भाषिक अस्मितांनी विखुरलेला आहे, पोखरलेला आहे. तो अशा एका वळणावर उभा आहे की त्याच्या लक्षात येत नाही आपण कशाकडे जायला पाहिजे. एक फळी अशी आहे की त्याला समरसतेकडे नेता येईल का असे प्रयत्न जोरदार चालू आहेत. पण राष्ट्र सेवा दल आणि आपल्या सगळ्या ज्या प्रागतिक संघटना आहेत ते त्याला समतेकडे नेत आहेत, हे आपल्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. खरं. आणि त्याला समतेकडे न्यायचं असेल तर त्याचे जे मूलभूत प्रश्न आहेत, विशेषतः शालेय जीवनामध्ये होणारे संस्कार आहे आणि संस्काराचं काम तर राष्ट्र सेवा दल वर्षानुवर्ष करत आहे, म्हणून तर आपण तिथे रुजलेलो आहोत. त्यामुळे तुम्ही तुम्ही जे उपक्रम राबवताय ते उपक्रम उद्याच्या पिढीसाठी आणि आजच्या पिढीसाठी अत्यंत आणि फार महत्त्वाचे आहे असं मला वाटतं. या कामासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि या कामासाठी आमची तुम्हाला नेहमीच साथ राहणार. तर हे म्हणजे तुम्ही अत्यंत म्हणजे महत्वाचं मानलं की ही समता विरुद्ध समरसता असा हा खरा संघर्ष आहे. आणि त्या संघर्षाचा भाग म्हणूनच थोडं इतरही उपक्रम सेवा दलाचे हे वर्षानुवर्ष सुरू आहे. म्हणजे शाखा आपण हे करतो, खेळ आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे देशभरामध्ये शैक्षणिक संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत. तर ते वेगवेगळे सेवा दलाचे नेहमीचे उपक्रम हे सुरूच असतात वर्षभर. आपण सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या आपण हे करतो. आपली जिथे शाळा असेल तिथे शाळेमध्ये, जिथे कार्यालय असेल तिथे कार्यालयामध्ये. तर आपण हे सगळं मुद्दाम आणि शाहू, फुले, आंबेडकर आणि गांधी यांच्या विचारावर जे जे उपक्रम आपल्याला करता येतील ते उपक्रम सेवा दलाचे सैनिक देशभर करतच असतात. आणि फक्त एवढंच नाही की समजा आपण काश्मीरमध्ये काही आणीबाणी आली तर आपण काश्मीरची जी मुलं आहेत तिथे पुण्यामध्ये त्यांना धीर देण्याचं आणि तुम्ही घाबरू नका, आपण सगळे बरोबर आहोत
असे असे उपक्रम पण आपण करतो. नॉर्थ ईस्टची जी मुलं आहेत, तर म्हणजे आपल्याकडे ती मुलं आली की त्यांना एकदम परक वाटतं. आपण त्यांना आपले जवळचे भाग आहे म्हणून कधी हे करत नाही. पण पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आपण त्या मुलांच्या मध्ये सुद्धा आपलं काम आहे की त्या मुलांना कधी परक वाटू नये. समजा मणिपूरचा मुलगा आहे, त्याच्या तिकडे समजा दंगल चालू आहे किंवा काही हे चालू आहे, तर आपण त्याच्याकडे जातो. तुला काही अडचण असेल, हे असेल तर धीर देण्याच्या कामापासून तर काही अडचणी असतील तर तिथपर्यंत. आपण एक हॉस्टेल चालवतो पुण्यामध्ये. तर एक 100 मुलांचं 50 मुली 50 मुलं असं वसतिगृह आहे. तर तिथे काही मुलं आहेत, तर ती सेवादलाच्या विचाराची मुलं आहे. काही ज्यांना अडचण असेल, काही हे असेल तर ते आपण करतो. आणि सेवादलाचं म्हणजे ही जवळपास आता 100-1 वर्ष सतत चाललेली चळवळ आहे. पण मला राजा भाऊ एक थोडासा कळीचा प्रश्न विचारायचा आहे खरं म्हणजे, की आता गेल्या काही 10-20 वर्षामध्ये, 15-1 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या खेडोपाडी पूर्वी राष्ट्र सेवा दलाच्या शाखा होत्या. आत्ताच्या काळात राष्ट्र सेवा दलाच्या शाखा कमी कमी होत तिथे संघाच्या शाखा वाढल्या. तर याचं काय कारण असेल? म्हणजे राष्ट्र सेवा दलाच्या शाखा वाढवण्यासाठी आपल्याकडे अजून अधिक उपाययोजना काय आहेत? संघाच्या शाखा वाढल्या त्याच्याबद्दल काही आपल्याला आक्षेप नाही. बरोबर. त्यांचं सांस्कृतिक काम त्यांच्या पद्धतीने चालू आहे. बरोबर. तो आक्षेप असायचं काही कारण नाही. ते त्यांच्या विचाराने करतात. पण राष्ट्र सेवा दलाच्या शाखा पूर्वीसारख्या वैभव संपन्न रीतीने आणि विचारी पद्धतीने, म्हणजे पूर्वी गवारे मामांचं भाषण आम्हाला ऐकायला मिळायचं, भाईवैद्यांना पाहता यायचं, एस.एम. जोशींची परंपरा, गप प्रधान, कुमार सप्तऋषींची भाषणं ऐकत ऐकत आपली पिढी मोठी झाली. खरे असे सगळे जे समाजाला दिशा देणारे जे विचारवंत लेखक, त्यांनी तो सेवा दलाचा माहोल उभा केलेला आहे, वैचारिक माहोल उभा केला. आज तो त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे आज त्याची स्थिती काय आहे आणि गावागावात राष्ट्र सेवा दलाच्या शाखांची परिस्थिती काय आहे, ग्राउंडवर काय स्थिती आहे? आता तुम्ही नाही, नक्कीच तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये नक्की तथ्य आहे. पण एक मिलिंद असं बघायला पाहिजे की गेल्या 45 वर्षामध्ये आपला जो समाज बदललाय ना, अर्थव्यवस्था बदलली, गावगाडा बदलला, शहर बदलली, जातीव्यवस्था सुद्धा तिच्यामध्ये संक्रमण येत आहे, धर्मव्यवस्थेमध्ये पण संक्रमण येत आहे. तर याच्यामध्ये आणि कुटुंब मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. माणसाच्या मनामध्ये मोठी वेगवेगळी वैचारिक आंदोलनं सुरू आहेत. अर्थव्यवस्था जेव्हा बदलते ना, तर तेव्हा माणूसच एकदम हलून गेलाय सगळं, चांगल्या वाईट अर्थाने. तर याच्यामुळे झालंय काय की समाजामध्ये काहीतरी आपण करिअर केलं पाहिजे, या गोष्टीला महत्व. आता तुम्ही ज्या व्यक्तींची नावं सांगितली ही सगळी आदरणीय माणसं आहेत, यांनी सगळं हे घडवलं. पण हे ज्या काळात घडले त्या काळामध्ये देश नुकताच स्वातंत्र्य झाला होता. तर त्या काळाकडे आपण बघा, देश नुकताच स्वातंत्र्य झाला होता. नवा देश घडवण्याची तरुणांमध्ये एक मोठी उत्साह होता. आणि देशापुढे असे लोक होते, एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांसारखा इतका मोठा महामानव, दुसऱ्या बाजूला गांधींसारखा इतका मोठा माणूस, आणि इतरही जे लोक होते. नंतरच्या काळामध्ये मग जे लोक हळूहळू अस्ताला गेले. आणि मग त्याच्यानंतरची जी पिढी आहे, आपण जी नावं आपण सांगितली, दादासाहेब गायकवाड होते, एवढा मोठा मनुष्य होता. तर त्या वातावरणाचा सुद्धा एक परिणाम होता. आणि जागतिकीकरणाचं हे सगळं मोठं आणि सबंध जगामध्ये प्रत्येक देशामध्ये ही परिस्थिती आलेली. तर अशा ह्याच्यामध्ये समजा आता संविधानाच्या पुढे आव्हानं उभी राहिली, प्रत्येक माणसाच्या पुढे आव्हान उभं राहिलंय, आणि समाजामध्ये द्वेष किंवा इतर नकारात्मक ज्या भावना आहेत तर त्या इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत. तर प्रत्येक माणसाला असं एक असुरक्षितता ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेने दिलेली. तर त्याच्यामुळे तो मनुष्य
एक संभ्रमित झालाय म्हणा आपल्या करिअर विषयी, आपल्या कुटुंबात काय होईल त्याच्याबद्दलची असुरक्षितता, असं सगळं असल्यामुळे एक समाजामध्येच नकारात्मक वातावरण, आणि त्या नकारात्मक वातावरणाचा परिणाम सगळ्या चळवळीवर झालाय. तुम्ही कम्युनिस्ट चळवळ बघा, आंबेडकरी चळवळ बघा, सगळीच त्याच्यात समाजवादी चळवळ आली, राष्ट्रसेवा दल हा त्याचा भाग आहे. गांधींची जी चळवळ, जे स्वतःला गांधीयन म्हणणारे लोक होते ते लोक सुद्धा बघा. तर हा आता सध्याचा जो काळ आहे ना, हा संभ्रमाचा काळ आहे. आणि या संभ्रमाच्या काळाचे जे काही फटके आहेत तर ते अर्थात राष्ट्रसेवा दलाला पण बसणार. आणि तुमच्यासारखे जे लोक आहेत विचार करणारे आता, की ह्या जागतिकीकरणामध्ये, म्हणजे मला रावसाहेब कसबे सरांचं हे नेहमी वाटतं की आता तुमच्या पुढचा कार्यक्रम काय, की तुम्ही टिकून राहणं. हा, तुम्ही मरणार नाही, बरोबर, तर टिकून राहा, असा हा काळ आहे आता. फक्त टिकून राहायचा काळ आहे. आणि संघटना असो, समाज असो, कुटुंब असो, देश असो, याच्या जीवनामध्ये ह्या अशा सगळ्या गोष्टी जे काही चढ उतार आहे तर ते येत राहतात. जगामध्ये तुम्ही विचार करू शकत नाही अशी आज परिस्थिती. समजा गाझापट्टी आहे, छोटा प्रदेश आहे, पण इस्रायल मधील एकाधिकारशाही आणि हुकुमशाही इतकी टोकाला गेली की त्या देशाने 21 महिने त्या गाझा पट्टीच्या विरोधामध्ये, तिथल्या लोकांच्या विरोधामध्ये युद्ध चालू ठेवलेलं आहे. 21 महिने. त्याच्यात असं झालंय की 50,000 लोक हे मारले गेले डायरेक्ट गाझापट्टीतले आणि त्या सगळ्या परिसरातले. 1.5 लाख लोक हे त्यांचा हाफ मर्डर झाला, म्हणजे कोणाचा डोळाच गेला, कोणाचा एक हात तुटून गेला युद्धामुळे. तर बॉम्ब फेकच करतात. परवा बातमी आहे की पत्रकार जे बातम्या करत होते, लाईव्ह लोकांना दाखवत होते, त्यांनाच मारून टाकलं, बॉम्ब टाकून मारून टाकलं आणि सांगितलं की ते पत्रकार नव्हतेच, ते दहशतवादी होते जगामध्ये. तर असं सगळीकडे जे वातावरण आहे ना, ते ही जी समतेची जी मूल्य आहेत, माणसाने माणसावर प्रेम करावं, आपण काहीतरी सगळी मिळून चांगलं काम करू, तर ही जी मूल्य आहेत ना, ह्याला तुम्ही समता म्हणा, याला तुम्ही समाजवाद म्हणा, ही सगळी मूल्य ही धोक्यात आहे. असा सगळा काळ आहे, नकारात्मक काळ. तर त्या काळामधले आपण लोक आहोत आणि त्या काळाचे जे फटके चटके जे काही बसतायत ते सगळे आपल्याला बसतायत. आणि त्याच्यात सेवा दलासारखी संघटना पण आहे. आताचा काळ हा, आणि आपण सगळी छोटी माणसं आहोत, आपण काय त्या अर्थाने हे नाही. तर म्हणून आपल्यावर जास्त जबाबदारी आहे की जेव्हा महापुरुष असतात तेव्हा तर समाज मग ते जागेच करतात, त्यांच्याजवळ ती ताकद आहे. आपण सगळी छोटी माणसं एकत्र येऊन काय करू शकतो. तर हे सेवा दलाच्या पुढचं खरं आव्हान आहे. आणि मला असं वाटतं की आता आपण महापुरुषाची वाट पाहणाऱ्या विचारसरणीचे लोक नाही आहोत. देव येईल आणि काहीतरी करील वगैरे अशी विचारसरणी तर आपण मानतच नाही. तर आपल्यातलेच हे छोटे छोटे लोक, ज्यांच्यामध्ये अनेक दोष असतील, कमतरता असतील, असे लोक, आणि त्यांना एकत्र यावंच लागेल. अन्यथा नाहीतर आपण स्वतः पण टिकू नाही शकणार. तर मला खात्री आहे की जगात अशा सुद्धा गोष्टी आहेत की महापुरुषांची वाट न पाहता काही समाजांनी एकत्र येऊन छोट्या छोट्या माणसांनी क्रांत्या केलेल्या आहेत, बदल घडवलेले आहेत. त्याच्यामुळे निराश होण्याचं काहीच कारण नाही की आपण या परिस्थितीमध्ये छोट्या छोट्या माणसांना सुद्धा कळेल की नाही, आपल्याला आता एकत्र आलं पाहिजे आणि आपण एकत्र मिळून काम करून ही जी समतेची लढाई आहे समरसतेच्या विरोधातली, ती आपण लढली पाहिजे. सगळ्या प्रागतिक चळवळी, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सगळ्या संघटना सांस्कृतिक सामाजिक दृष्ट्या एक व्हायला पाहिजे. तुम्ही अगदी बघा, काँग्रेस सारखा पक्ष आहे, त्या पक्षाचे आपले मतभेद आहे. बाबासाहेब तर म्हणायचे ते जळतं घर आहे, तिथे आपल्याला काय मिळणार आहे. पण ती संघटना इतकी मोठी, स्वातंत्र्य चळवळ ज्या संघटनेच्या छत्रीखाली उभी झाली होती, सगळे त्या संघटनेत एकेकाळी होते, ती संघटना सुद्धा मोडकळीस आलेली आहे. आणि प्रत्येक काँग्रेसच्या माणसामध्ये जो काही आत्मविश्वास आहे ना, तो पूर्ण डळमळीत झालेला आहे. आपण काही करू शकू का, तर ते असं सांगू शकत नाही आज ठामपणे की आम्ही काहीतरी करू शकतो. तर म्हणून हे सगळ्यांच्याच असा निराशेचा काळ आहे, संभ्रमाचा काळ आहे. आणि या संभ्रमाच्या काळामध्ये टिकून राहणं, रावसाहेब कसबे जसं म्हणतात तसं न मरता टिकून राहणं ही आपली आता प्रायोरिटी आहे. आणि आपण नक्की टिकणार आणि समतेची लढाई जी आहे ती पुढेच जाईल नक्की. वा. राजा कांदळकर यांचा आशावाद आणि त्यांचा आत्मविश्वास राष्ट्रसेवा दलाला उजळ करेल अशी शुभेच्छा तुम्हाला देतो. धन्यवाद. थँक्यू.